मंडळी बघा, काय शिळ्या चपातीपासून मस्त आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। एकदम असा कुरकुरीत तयार होतो आणि अजिबात तेलकट बनत नाही। हा तुम्ही 15 दिवसासाठी सुद्धा डब्यामध्ये हवाबंद स्टोर करून ठेवू शकता। बघा काय कुरकुरीत झालेला आहे, एकदम असा चुरा होतोय की नाही। आणि हे आपण शिळ्या चपातीपासून बनवलेला आहे, एकदम कमी साहित्यात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे। तर ही रेसिपी शिळ्या चपातीपासून बनवणार आहे, झटपट तयार होते, घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि जेवढा अर्धा तास आपल्याला बनवायला लागतो त्याच्यापेक्षा 5 मिनिटांमध्ये ही संपती। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक 7-8 एकदम तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेऊया। 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे, ते दांडे मी इथं घेतलेले आहेत बारीक करण्यासाठी। आणि जी समोरची पुढची कोथिंबीर आहे ती आपण नंतर बारीक चिरून घेऊया। आता इथं मी कोथिंबीर आहे ते आपण चिरून घेऊया। बघा एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे, म्हणजे जेवढी बारीक तुम्ही कोथिंबीर चिराल तर तेवढी आपल्याला तळताना वगैरे ते अजिबात वरती येणार नाही किंवा तरंगणार नाहीये। आता इथं कोथिंबीर मी चिरून तयार केलेली आहे। आता आपण जे मिरच्या वगैरे घेतल्या होत्या त्या बारीक करून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि आपण हे फिरवून घेऊया। सुरुवातीला सुक्याच फिरवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एकदम 2 चमचे पाणी घालायचे आणि नंतर फिरवून घ्यायचं आहे। ही मिरची बारीक करत असताना तुम्ही जर साधी मिरची घेतली म्हणजे कमी तिखटवाली तर थोड्या जास्त घेऊ शकता, परंतु ही तिखट मिरची असल्यामुळे मी एकदम कमी मिरच्या घेतलेल्या आहेत। जसं तुम्हाला तिखट बनवायचे त्या अंदाजे घेऊ शकता। पाणी घालताना एकदम 2 चमचे मोजून पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचं नाहीये। मिरची बघा एकदम तिखट आहे, हिरवी असल्यामुळे आणि एकदम ठसका लागलेला आहे। तर आता आपण हे खोलून घेऊया। मस्तपैकी आपली पेस्ट तयार झालेली, एकदम बारीक पण नाही आणि एकदम अशी जाड पण नाही ठेवली, मी मीडियम आकाराची अशी पेस्ट करून घेतलेली। इथं तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीची पेस्ट आपण करून घ्यायची आहे। आता त्याचबरोबर इथं मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि ही शेव भुजा घेतलेली आहे। इथं तुम्ही आलू शेव पण घेऊ शकता किंवा मग स्वीट दुकानामध्ये जी साधी शेव येते आपल्याला तीही घेतली तरी चालू शकतं। आता इथं शिळ्या चपात्या आहेत बघा, इथं एक 5 ते 6 छोट्या शिळ्या चपात्या राहिल्या होत्या कालच्या, तर त्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यापासून मस्तपैकी स्नॅक्सची रेसिपी पाहूया। आता इथं आपण चपाती मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याला जे बॅटर लागणार आहे ते तयार करून घेऊया। आता इथं मी बॅटरसाठी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये 2 वाटी हे ते बेसन पीठ घेतलेले। तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता, ज्या अंदाजे तुमच्या चपात्या असतील त्या अंदाजे तुम्ही याचं पीठाचं माप घेऊ शकता। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेले त्याची 1 वाटी भरून आपण तांदळाचं पीठ घ्यायचे। तांदळाचं पीठ जरासं थोडं कमी घेतलं तरीही चालू शकेल। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर फ्रेशमध्ये घालून घ्यायची। त्यावरती आपण याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा आहे ती हळद घालायची, जिरा पावडर आहे ती अर्धा चमचा घालायची, धनिया पावडर अर्धा चमचा घालायची। इथं मी गोडा मसाला आहे तो 1 चमचा घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं चाट मसाला आहे अर्धा चमचा घालायचा आणि जे अख्खं जिरं असतं ते आपण इथं अर्धा चमचा घालून घेणार आहे। इथं चाट मसाला नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर येते, तर ती तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये घालून घेऊ शकता। इथं कसुरी मेथी मी गरम करून घेतली आणि हातावरती अशी चोळून याच्यामध्ये घालून घेतलेली। कसुरी मेथीमुळे एक छान असा फ्लेवर येतो। आता हे सगळं सुक्कं आहे ना, आधी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। एकदम पाणी घालायचं नाहीये आणि एकदम पातळ बॅटर करायचं नाहीये, थोडंसं घट्टसर बॅटर करायचंय। म्हणजे आपण ज्यावेळेस रेसिपी बनवणार आहे तर एकदम पातळ झाली तर मग त्याला तळताना प्रॉब्लेम होतो किंवा मग ती आपण वाफवताना प्रॉब्लेम होईल। तर त्यासाठी पाणी आहे ते जेमतेम थोडं थोडं पाणी घालत आपण हे मिक्स करून घेणार आहे। आता हे मिक्स झालेलं आहे तर चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे, तुम्ही सुरुवातीला पण करू शकता, परंतु मी सुरुवातीला केलं नव्हतं त्यामुळे मी चटणी 1 चमचा आणि मीठ हे नंतर मिक्स केलेलं आहे। आपल्याला ना बॅटर अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आणि शेवटी त्याच्यामध्ये आहे ना 1/4 चमचा आहे ते खायचा सोडा घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली रेसिपी एकदम अशी कुरकुरीत बनते। आता इथे मी एक चपाती घेतलेली आहे, त्याला सुरुवातीला आपण जी मिरची बारीक करून घेतली होती ती घालून घ्यायची। बघा आता इथे मिरची मी जेमतेम बारीक करून घेतली होती, त्यामुळे काय झालेलं आहे की चपाती आपली जास्त ओली बनत नाही। आता इथं मिरची आहेत त्या खूप तिखट आहेत, हिरवी मिरची असल्यामुळे ते मी थोडी थोडी लावून घेते। जर लहान मुलं खाणार असतील तर याच्यामध्ये टोमॅटो सॉस जास्त लावा आणि हिरवी मिरची कमी लावा अशा पद्धतीनं। आणि जर फक्त मोठी लोक खाणार असतील तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन थोडं तिखट वाढवू शकता। त्यानंतर हे बॅटर असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे पसरवून। त्यावरती मी आता इथं पांढरे तीळ घेतलेले, तुम्ही काळे तीळ असतील तेही टाकू शकता, मी पांढरे तीळ वापरलेले आहेत। अशी छानपैकी वरून घालून घ्यायचे। त्यावरती आपण शेव घालायची आहे
आता बघा शेव घातलेली काय मस्त दिसते की नाही, आणि एकदम टाईट असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते. तुमच्या कितीही चपाती शिळे राहिलेल्या असतील कालच्या तर ते एकदम झटपट अशा संपल्या जातील. आता जे इडलीचं भांडं आहे त्याला मी तेल लावून ठेवलं होतं आणि त्यावरती हा रोल आहे तो आपण ठेवून देऊया. अशा पद्धतीने आपण दुसरा रोलही तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हे आंबट गोड पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस आहे ना तो वाढवून लावायचा, म्हणजे मग ते थोडासा गोडपणा जास्त येईल. आता इथं आपण बॅटर लावून घेतलेलं आहे, त्यावरती तीळ घालून घ्यायचे आहेत. तिळामुळे एक छान असा क्रंचीनेस येतो त्याच्यामध्ये. त्यानंतर शेव टाकायची आणि त्यानंतर एकदम छानपैकी असा टाईटली रोल करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काय अप्रतिम अशी रेसिपी तयार होते. खरं नक्कीच बनवून बघा तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल आणि मुलांना तर ही केल्या ना संपून जाईल अशा पद्धतीची रेसिपी तयार होते. आता बाजूला मी गॅस पेटवून त्यावरती इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी ठेवले आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. तोपर्यंत आपण जे बाकीचे रोल शिल्लक राहिले होते ना ते मी करून घेते. सेम त्याच पद्धतीने मी बाकीचे रोल आहेत ते करून घेते. जर तुमच्याकडे शेव नसेल नाही टाकली तरी चालू शकतं, तुम्ही तसं केलं तरीही चालू शकतं. बघा आता आपले रोल आहेत ते तयार झालेले आहेत. मी 6-7 रोल करून घेतलेले आहेत. आता पाणी पण छान उकळलेले आहे. आता याच्यावरती ठेवूया आणि जेमतेम हे आहे ना ते 4 ते 5 मिनटंच फक्त उकळवून घ्यायचे. मी मीडियम गॅस केलेला आहे आणि पाणी छान उकळेल तर 5 मिनटाच्या वरती ठेवायचं नाही आहे. आता हे गरम आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे. आता 5 मिनटानंतर आपण हे काढून घेऊया. बघा काय मस्त आपले रोल तयार झालेले आहेत. आता इथं आपण ना कमीत कमी 20 ते 25 मिनटं हे रोल आहेत ते चांगले थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इझिली कट करता येतील. बघा कसे कडक घट्ट झालेले आहेत छानपैकी. थंड झाले की व्यवस्थित आपल्याला कट करता येतात. साईडची थोडीशी टोकं आहे ते बाजूला हे करायचं आणि छानपैकी वडी जशी आपण कट करतो तशा पद्धतीने वड्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. याला तुम्ही लेअर बघू शकता, एकदम छानपैकी लेअर पडलेल्या आहेत आणि ते तळल्यानंतर व्यवस्थित लेअर आहेत त्या एकदम मोकळ्या होतात. इथं बघू शकता काय मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. हे तुम्ही तळल्यानंतर डब्यामध्ये पण बनवून 15 ते 20 दिवसांसाठी ठेवू शकता. प्रवासामध्ये घेऊन जाता येते, चहासोबत खाता येते, टोमॅटो सॉससोबत खाता येते आणि मुलं इकडून तिकडून आल्यानंतर सुट्टीमध्ये सारखं काही ना काहीतरी खायला मागतात, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं स्नॅक्स बनवून ठेवू शकता. याला तुम्ही भाकरवडीही बोलू शकता. बघा काय अप्रतिम अशा आपल्या भाकरवडी तयार झालेले आहेत. आता याच्या सगळ्या मी कट करून घेतलेले आहेत. आता आपण एक कढई ठेवूया, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि एक छोटंसं हे घालून बघते. तेल आहे ते एकदम जास्त कडक पण नाही करायचं आणि एकदम जास्त कमी कडक पण नाही करायचं, म्हणजे काय मीडियम गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाकरवडी ती एकदम जळत नाही आणि एकदम स्लोवरती मग ती तेल खाल्लं जातं. तर मीडियम तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये भाकरवडी केलेली आहे ती घालून घ्यायची. सुरुवातीला हलवायचं नाही आहे, तिला एक साईडनी व्यवस्थित भाजून द्यायचं आणि त्यानंतर मग पलटी करून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटात ही भाकरवडी भाजून एक भाजा तयार होतो. व्यवस्थित गॅस आहे ना तो कमी जास्त वरती ही भाकरवडी आहे ती भाजून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता मस्त त्याचा गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशा दिसत आहेत. एकदम खुसखुशीत अशी झाली ना, त्याचा कलर चेंज झाला की मग आपण काढून घेऊया. जे बुडबुडे तेलामध्ये येतात ते बुडबुडे पूर्णपणे बंद झाले की आपण ही भाकरवडी काढून घेऊया. इथं बघू शकता तेल एकदम शांत झालेलं आहे. आता आपण हे भाकरवडी आहे ती काढून घेऊया आणि तुम्ही टिश्यू पेपरवरती ठेवलं ना तर थोडंसं समजा एक्स्ट्राचं काही तेल असेल तर तेही निघून जातं. आता आपण दुसरा भाजा आहे तो झाऱ्यावरती घेऊन सोडूया. तुम्हाला बघा एक एक सोडायला जर जमत नसेल तर तुम्ही झाऱ्यावरती ठेवायचा आणि झाऱ्यावरून सोडू शकता, म्हणजे हात वगैरे भाजला जात नाही. आता हा भाजाही आपण त्याच पद्धतीने एकदम सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी. बघा काय मस्त आपली भाकरवडी दिसते की नाही. आता दुसराही भाजा भाजत आलेला. आता मी चाळणीवरती काढून घेते, तेल थोडं नितळून देऊया आणि त्यानंतर आपण टिश्यू पेपरवरती ठेवून देऊया. आता तसंच बाकीची भाकरवडी मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते कशी भाकरवडीचा आवाज येतोय ते. बघा काय मस्त आपली भाकरवडी झालेली आहे आणि कलर पण तुम्ही इथं बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे. चला आता जी बाकीची राहिलेली भाकरवडी आहे ती आपण आता अशाच पद्धतीने तळून घेऊया. आता इथं बाजूला मी थोडा चहा ठेवलेला आहे, तर आपण चहामध्ये मी जरा दूध घालून घेते आणि ह्या भाकरवडीसोबत मला तर चहा बरोबर खायला आवडती. तुम्हाला कशासोबत आवडती नक्की कमेंट करून सांगा. इथं तुम्ही आवाज ऐकू शकताय का, काय मस्त असा आवाज येतो, एकदम कुरकुरीत. चला तर आपली भाकरवडी तयार झालेली आहे, माझा चहाही तयार झालेला आहे. आता आपण ही भाकरवडी आहे ती सर्व करून घेतलेली. तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी झालेली आणि त्याची प्रत्येक लेयर आहे ती तुम्हाला दिसत आहे.
ज्या आपण बाजारातून भाकरवडी आणतो त्याच्यापेक्षा अशा पद्धतीची भाकरवडी अप्रतिम अशी बनते, एकदम कुरकुरीत अशी. असं तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की घरामध्ये बनवून बघा. मी तर आता टेस्ट करून बघते, तुम्ही पण बनवून टेस्ट करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती. रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही इथपर्यंत जर रेसिपी बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपींसाठी. चला तर मग मी तर मस्तपैकी चहाचा आस्वाद आणि त्याच्यासोबत ही भाकरवडीचा आस्वाद घेते. तुम्ही पण नक्की बनवा आणि एक कमेंट नक्की करा. थँक्यू.